दिवसांनी पाठवलं. अब अपनी वाली लाइन में आ गया. अपनी लाइन में आ गया. उद्या 1 तारखेला भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने एक अभिनव आंदोलन उभाटाला प्रश्न विचारणारे मुंबईकरांच्या वतीने आम्ही करणार आहोत. त्या आंदोलनाचं नाव मुंबईकरांचा आक्रोश. मुंबईकरांचा आक्रोश या नावाने उद्या भारतीय जनता पार्टीची युवा आघाडी, युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टीची महिला आघाडी, महिला मोर्चा 2 ठिकाणी आक्रमक आंदोलनं करून मुंबईकरांच्या वतीने उद्धवजी आणि त्यांच्या बगलबच्चांना थेट प्रश्न विचारणार आहोत. 25 वर्ष मुंबईत तर मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावरची लूट तुम्ही केली, दरोडा तुम्ही घातलात. 3 लाख कोटीचा हिशोब तुम्ही द्या. तो तर आम्ही मागतोच आहोत, पण कोविडच्या काळामध्ये 12,000 कोटीचा घोटाळा बॉडी बॅग पासून, फॉल्टी ऑक्सिजन प्लांट पासून, जम्बो कोविड सेंटर पासून, पीपीई किट, सॅनिटायझर, औषधं, वॅक्सिन, बेडशीट कव्हर इथपर्यंत आपल्या बगलबच्चांना, पीए आणि जवळच्या लोकांना मालामाल बनवण्यासाठी कोविडचा काळ उद्धवजी तुम्ही आणि तुमच्या बगलबच्चांनी वापरला. चौकशी तर चालू आहे, हिशोब आम्ही तुमच्याकडनं मागतो आहोत. आणि म्हणून मुंबईकरांचा आक्रोश युवा मोर्चा नरिमन पॉइंटला भाजप कार्यालयाजवळ सुरू करील आणि पोलीस कमिशनर ऑफिसकडे जायचा प्रयत्न करेल. महिला मोर्चा दादरला स्वामीनारायण मंदिराच्या बाहेर, स्टेशनच्या बाहेर आंदोलन करेल आणि तिथून पोलीस कमिशनरांकडे एसआयटीने या सगळ्या प्रकरणात चौकशी आणि अटक आतापर्यंत का नाही केली याचा जबाब विचारला जाईल. आणि म्हणून चोर मचाए शोर या पद्धतीचा मोर्चा उभाटाचा आहे. स्वतः केलेले पाप, अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचार, स्वतःला लागलेल्या चौकशा, स्वतःच्या जवळच्या लोकांना आता उघडे पडायला लागलेत. यावर पांघरून घालण्यासाठीचा मोर्चा त्यांचा असला तरी मुंबईकरांचे प्रश्न विचारण्याचं काम भारतीय जनता पार्टी मुंबई करणार आहे. आणि आनंद यामध्ये आम्हाला आहे की हा आक्रोश आंदोलन केवळ भारतीय जनता पक्ष नाही करत आहे, तर भाजप, शिवसेना, रिपाई आम्ही मिळून करतो आहोत. एका बाजूला आम्ही भाजप, शिवसेना, रिपाई ही महायुती मजबूतपणे मुंबईकरांसाठी प्रश्न विचारतो आहोत. त्यावेळेला उभाटाच्या आंदोलनाला अजून तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने झिडकारलेलं दिसतंय. आणि त्यामुळे उभाटाच्या या आंदोलनातील उपस्थित केलेल्या प्रश्नांना अजून तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन दिलेलं नाही. यातच त्यांची बाजू लंगडी आहे. आणि जी काही उरली बाजू आहे ती आदित्य ठाकरेंचं नेतृत्व आणि त्याच्या जवळच्या बगलबच्चांना अजून उघडं पडण्यापासून वाचवण्यासाठी केलेला हा विफल प्रयत्न आहे. आणि म्हणून चोर मचाए शोर हे उभाटाचं आंदोलन आणि मुंबईकरांचा आक्रोश हे मुंबईकरांच्या खिशातील 1-1 रुपयाचा हिशोब मागणारं आंदोलन आहे. धन्यवाद. उद्या आदित्य ठाकरे यांचा मोर्चा आहे.
त्यांच्याकडचं लक्ष कमी करण्यासाठी म्हणून तुम्ही हा मोर्चा काढला? मुंबईकरांचं लक्षच नाही त्यांच्याकडे. महत्वाच्या विषयाकडे लक्ष मुंबईकरांचं जे आहे त्याचा आवाज आम्ही आहोत. मुंबईकरांचं लक्ष आणि त्याबद्दलची अप्रिसिएशन हे नव्याने बनणारे चांगल्या कंत्राटदारांना चांगले बनणारे रस्ते याकडे आहेत. कोविडच्या काळामध्ये खाल्लेल्या पैशावरनं लक्ष भरकटवण्याचं काम आदित्य ठाकरे आणि उद्धवजींचा पक्ष करतोय. त्या विषयावर लक्ष केंद्रित करणारं आमचं आंदोलन आहे. एकंदरीत कोविड घोटाळ्यासंदर्भातच आज पुन्हा एकदा दुसरं समन्स आहे ते तत्कालीन पोलीस आयुक्त राजीव जयस्वाल यांना पाठवण्यात आलेला आहे. एकंदरीत या ईडीच्या कारवाईमुळे कुठेतरी हा मोर्चा निघतोय का? 100% मी अगोदरही सांगितलं, केवळ कारवाई ईडी आणि एसआयटी यापासून लक्ष भटकवून मुंबईकरांसमोर विपर्यासाचं खोटं राजकारण करणारा चोर मचाय शोर मोर्चा आदित्य ठाकरेंचा आहे. आणि मी म्हणतो याला सबळ पुरावा हा आहे, कारण मोर्चा घोषित होण्याच्या 4 दिवस आधीच 3 दिवस आधीच राज्यव्यापी परिषद होती. त्यात उद्धवजी आदित्यजी होते. त्यात मोर्चाची घोषणा झाली नाही, मोर्चाचा निर्णय झाला नाही. बरं, त्या दिवशी झाला नाही. षण्मुखानंदमध्ये पक्षाचा वर्धापन दिन, पक्ष नाही गटाचा, त्या गटाच्या वर्धापन दिनामध्ये सुद्धा मोर्चाचा म पण निघाला नाही. आणि मग ज्या वेळेला शिवसेनेच्या वर्धापन दिनात एकनाथ शिंदे साहेबांनी एसआयटी घोषित केली आणि म्हणून मी मागे म्हटलं लागली मिरची आणि मग निघाला मोर्चा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोर्चाची आठवण झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या विषयाशी यांना काही देणं घेणं नाही. माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या स्वार्थी हेतूने या मोर्चाचं आयोजन आहे. आमचं आंदोलन मुंबईकरांसाठी आहे. मुंबईत सध्या पाऊस सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी ट्रॅफिकचा विलंब होतोय. अनेक ठिकाणी सकाळ भागामध्ये पाणी साचतंय. हे सगळं नियोजनाअभावी मुंबईकरांचे हाल होत आहेत. कसं पाहता याकडे? मुंबईकरांच्या या पद्धतीच्या दुरावस्थेला मुक्त देण्यासाठी उद्धवजींपासून महापालिका वेगळी करावी लागेल. गेल्या वर्षभरातल्या कार्यकाळामुळेच हे झालंय असं नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी आजही समुद्र सपाटीपासून आमचे आउटफॉल डिस्चार्ज सेंटर हे गेल्या 25 वर्षात वर का नाही बांधले? समुद्राचं पाणी इन्ग्रेस जमिनीकडे येतं, ते थांबवल्या गेलं का नाही? ब्रेमस्टोवर्ड रिपोर्ट प्रमाणे पावसाचं पाणी समुद्राकडे घेऊन जाणारे नाले हे गेल्या 22 वर्षात अजून परिपूर्ण का झाले नाहीत? मिठी नदीच्या साफ स्वच्छतेवर गेल्या 12 वर्षात हजारो करोड रुपये खर्च होऊन त्या विषयातलं काम पूर्ण का झालं नाही? मुंबईत पडणाऱ्या रस्त्यांवर वारंवार कायमस्वरूपी उपाय म्हणून चांगले कंत्राटदार, चांगले रस्ते आणि नवीन टेक्नॉलॉजी या विषयात एकही काम झालं नाही. ही सगळी गेल्या 20-25 वर्षाची पापं मुंबईकरांच्या डोकी मारली जात आहेत. पण केवळ राजकारण करून चालणार नाही. म्हणून मी शिंदे आणि फडणवीस सरकारचं धन्यवाद देईन की त्यांनी नवीन टेक्नॉलॉजीच्या आधारावर नवीन रस्ते निर्माण करणं या कामाला सुरुवात केली. त्या ठिकाणी वेस्ट वॉटर ट्रीटमेंट फॅसिलिटी गेल्या 25 वर्षात एकही झालं नव्हतं. एका वर्षात 6 कामं सुरू झाली. या पद्धतीच्या मूलभूत आवश्यकतांच्या कामाला आता कुठे 250-300 दिवस सुरू झाले आहे. आणि त्यामुळे ही जी कळ मुंबईकरांना सोसावी लागते त्याचं कारण भ्रष्ट व्यवस्था, भ्रष्ट कंत्राटदार आणि भ्रष्ट नेतृत्व महापालिकेतलं उद्धवजींच्या काळातलं आहे. राहुल कलांसारखा जो नेता आहे, जो आदित्य ठाकरे नेता जो राहुल ठाकरे यांच्या जवळचा माणूस आहे, त्याच्यावरती आयटीची धाड पडलेली आहे. आज आदित्य ठाकरेंच्या जवळचा आहे. आज त्यांचा पक्षप्रवेश होतोय शिंदे गटामध्ये अशी माहिती करते तुम्ही शिवसेनेमध्ये. मला याची काय माहित नाही, पण असा कुठे नेता आहे असं माझ्या लक्षात नाही. शिंदे फडणवीस सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय. राऊतांकडून या सगळ्या गोष्टींची खिल्ली उडवलेली आहे.
महाराष्ट्राच्या फसवणुकीला आज 1 वर्ष पूर्ण झालंय असं राऊतांनी वक्तव्य केलंय, कसं पाहताय? मला वाटतं संजय राऊत यांनी उडवलेली खिल्ली ही स्वपक्षाच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला अपमानित करणारी आहे. त्यांनी जर शिंदे फडणवीस सरकारची खिल्ली उडवली तर त्याचा अर्थ सरळ सरळ महाराष्ट्रातील जनतेला उभाटा आणि संजय राऊत मूर्ख समजतात की काय, हा प्रश्न जनतेच्या मनात आहे. निवडणुका भाजप शिवसेना एकत्र लढली, जिंकली. जनतेचा कौल भाजप शिवसेनेलाच होता. जनतेच्या मनातलं सरकार भाजप शिवसेनेचंच होतं. ते सरकार स्थापन झालं याचा अर्थ जनतेच्या मनातलं सरकार स्थापन झालं. त्याची खुल्ली उडवणी म्हणजे जनतेला मूर्ख समजावून स्वतःचा टेंबा मिरवण्यासारखा आहे. आणि म्हणून स्वतःचा टेंबा त्यांनी कितीही मिरवला तरी कोंबडा हरवायचा काही थांबणार नाही, सूर्य यायचा काही थांबणार नाही. सूर्यावर थुंकणारे स्वतःच्या चेहऱ्यावरच थुंकी उडवून घेतील आणि संजय राऊत यांना ती वारंवार स्वतःच्या चेहऱ्यावर थुंकी उडवून घेण्याची सवय आहे. हे काही नवीन नाही. तर आपण या महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. यापूर्वी देखील यामिनी जाधव असो, यशवंत जाधव यांच्यावर देखील आपण टीका केली, प्रश्न उपस्थित केले होते. आज ते तुम्ही त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं ते ठेवू शकता? मी त्यांच्या विषयातला प्रश्न त्यांना विचारा मागेही सांगितलं. आमचे प्रश्न व्यवस्थेला आजही तेच आहेत आणि त्या प्रश्नांना घेऊन आम्ही जनतेसमोर आहोत. त्यांनी का भूमिका बदलली हा प्रश्न त्यांना विचारलेला बरा. उद्या मोर्चा निघतोय, त्यामध्ये त्यांनी आज सामनामध्ये अग्रलेख लिहिलेला आहे की भाजप हटाव मुंबई बचाव, आणि हा मोर्चा कशासाठी असणार आहे याविषयी त्यांनी म्हटलंय. कसं पाहता त्यांच्या अग्रलेखाकडे आणि तुमच्यावर टीका केली? नाही, अग्रलेख उद्याला सकाळी लहान पोरं वापरतील याच्या पलीकडे काय नाही. सरकारची वर्षपूर्ती आहे. काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली, नंतर दिल्लीवारी पण झाली, परत पण आले. आगामी काळात विस्तार होईल असं वाटतंय? नाही, याची मला माहित नाही. त्याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीच देऊ शकतील. आशीष जी, आप लोग मोर्चा निकाल रहे हैं, आक्रोश मोर्चा, किस तरीके का आक्रोश मोर्चा होगा और किसके खिलाफ होगा? भारतीय जनता पार्टी मुंबई की तरफ से कल दोपहर से शाम तक भारतीय जनता पार्टी की युवा मोर्चा की तरफ से एक जगह पर और महिला मोर्चा से दूसरी जगह पर मुंबई का आक्रोश इस प्रकार का आंदोलन करने वाले हैं. कल उबाटा की तरफ से जो मोर्चा निकाला जा रहा है वो ध्यान भटकाने का, विषय को लटकाने का उनका प्रयास है. मुंबई वासियों की तरफ से उबाटा, उद्धव जी और आदित्य जी को सीधा सवाल पूछने के लिए कल ये आंदोलन हम कर रहे हैं. नरीमन पॉइंट पर युवा मोर्चा की तरफ से वहां इकट्ठा होकर आंदोलन करके मुंबई पुलिस कमिश्नर के ऑफिस की तरफ बढ़ना और मांग करना, और उसी तरीके पर दादर में स्वामीनारायण मंदिर के नजदीक महिला आघाड़ी की तरफ से इकट्ठा आंदोलन करके पुलिस कमिश्नर ऑफिस तक बढ़ना. इस प्रकार का जवाब दो आंदोलन हम करने वाले हैं. गए 25 साल में 3 लाख करोड़ रुपए खर्चा हुआ, उसका हिसाब दो. भ्रष्ट व्यवस्था, भ्रष्ट कंत्राटदार, भ्रष्ट नेतृत्व उद्धव जी के नेतृत्व में चल रहा था महापालिका में, उसको सीधे सवाल पूछने का आंदोलन है. ये तो आंदोलन में सवाल तो हम ये भी पूछने वाले हैं, कोविड के समय पर जब जनता त्राही त्राही तकलीफ में थी, उस समय पर 12,000 करोड़ के कॉन्ट्रैक्ट अपने नजदीक के लोगों को, अपने रिश्तेदारों को देकर उनको पैसा कमाने की अपॉर्चुनिटी देना, और मुंबई वासियों की व्यवस्था में वैक्सीन हो, दवाइयां हो, जंबो कोविड सेंटर हो, पीपीई किट हो, बॉडी बैग हो, ऑक्सीजन प्लांट हो, इसकी दुरावस्था करना, ये मुंबई वासियों का अहित और कंत्राटदारों का हित आपने कैसे किया, क्यों किया, इसका जवाब मांगने के लिए आंदोलन है. सबसे अच्छी बात तो यह है, ये आंदोलन हम महायुति इस नाते कर रहे हैं, भारतीय जनता पार्टी, शिवसेना और रिपाई, ये हम सब मिलकर इस आंदोलन को कल करेंगे. और दूसरी तरफ
अभी तक की जो खबरें वहां पर जो विपर्यास और झूठ बोलने के मुद्दे लेकर आदित्य जी जाना चाह रहे हैं आंदोलन में, उसको कांग्रेस और राष्ट्रवादी का समर्थन नहीं है। ना वो आंदोलन में है, ना उनको बुलाया गया है। तो जो बिंदु और जो विषय लेकर आदित्य जी बात करना चाह रहे हैं, झूठ बोलना चाह रहे हैं, उसको अभी तक तो कांग्रेस राष्ट्रवादी का समर्थन भी नहीं। और दूसरी तरफ हम महायुति इस नाते मजबूती से मुंबई वासियों के हित का विषय लेकर यह आंदोलन करेंगे। आशीष जी, कॉमन सिविल कोड को लेकर के प्रधानमंत्री ने खुद ने कहा कि कुछ राजनीतिक पार्टियां कहीं न कहीं लोगों के भविष्य के साथ खिलवाड़ कर रही हैं। अब कांग्रेस ने एक कमेटी बनाई है, वो स्टडी करेगी और उद्धव ठाकरे ग्रुप ये कह रहा है कि पहले एजेंडा बताए कि उसमें क्या क्या करेंगे, उसके बाद हम समर्थन देंगे। भाई उद्धव जी का आप बताइए ही मत। उद्धव जी यानी यू टर्न का मतलब उद्धव जी का टर्न। कृषि कानून के समय भी हमने देखा, ये अंदर बाहर अलग होते हैं। इनका दल दोगला दल है और दोगलाओं का नेतृत्व संजय राउत है। पार्लियामेंट के अंदर अलग भूमिका लेते हैं, बाहर अलग लेते हैं। सीएए के समय भी पार्लियामेंट में अलग कहा, बाहर अलग कहा। राम जन्मभूमि के समय पर भी शिवाजी पार्क में अलग कहते हैं और अलायंस की उनकी यूपीए के बैठक में जाके अलग कहते हैं। तो उद्धव ठाकरे जी ये यूनिफॉर्म सिविल कोड के अप्रत्यक्ष विरोध में ही रहेंगे, क्योंकि हिंदू हित की जहां जहां बात आएगी उद्धव जी उसके खिलाफ ही होंगे। समानता की जहां जहां बात आएगी उद्धव जी वहां पर एक विशिष्ट वर्ग की बात करेंगे। ये मेरे मन को मुझे लगता है, ये मैंने स्पष्ट किया है। कांग्रेस कमेटी बनाए या न बनाए, वो भ्रम की अवस्था में है। ना उनकी पार्टी बची, ना विचारधारा बचा है। कमेटी कर कुछ विचार कर सकते हैं तो जरूर करें। साल भर पूरा हो रहा है इस सरकार को, किस तरीके से देखते हैं एक साल के कार्यकाल को, क्योंकि 2.5 साल का जो भ्रष्टाचार का मुद्दा आप लोग लेकर सड़कों पर उतरे थे, अब ये 1 साल में क्या भ्रष्टाचार नहीं हुए, किस तरीके से सरकार को आकलन करते हैं? इस 1 साल में विकास की गति बढ़ी है। जो चीजें मुंबई वासी, महाराष्ट्र की जनता चाहती थी, जिसको पहले उद्धव जी की सरकार ने बंद करके रखा था, उस सभी व्यवस्था विकास के रास्ते को खोलने वाली सरकार काम पर लगी है। शिंदे फडणवीस की सरकार एक गरीब के हित में काम कर रही है। शिंदे फडणवीस की सरकार एक्स्ट्रा ग्रेटिट्यूड फंड देकर किसानों के हित में काम कर रही है। शिंदे फडणवीस जी की सरकार नई शैक्षणिक धोरण को इम्प्लीमेंट करके हमारे विद्यार्थियों के हित में काम कर रही है। शिंदे फडणवीस जी की सरकार जहां पर पेट्रोल डीजल के वैट से लेकर प्रॉपर्टी टैक्स में राहत देकर सामान्य जनता के करों में छूट देने का काम कर रही है और इसके लिए जनहित में काम करने वाली सरकार गए 3.5 साल में 1 साल जनता देख रही है, ऐसा मेरा मानना है। सर, कल पवार साहब ने पुणे में बड़ा खुलासा किया। उन्होंने 2019 में बीजेपी के साथ वो टॉक कर रहे थे, क्या कर रहे थे? बात कर रहे थे सरकार बनाने की, जैसा उन्होंने कहा। लेकिन उन्होंने ये कहा कि देवेंद्र फडणवीस को हमारी बुगली पर होल्ड कर दिया, वो सत्ता के लिए बहुत लायक थे, लिहाजा हमें हम उनसे बात कर रहे थे। डबल गेम उन्होंने खेला। शरद पवार साहेबांचं स्टेटमेंट म्हणजे या सगळ्यामध्ये स्पष्टपणे सांगायचं झालं तर गुगली बिगली काही नाही। ती गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली। आणि त्यामुळे पवार साहेबांना ती गाजराची पुंगी शिवसेनेच्या इथे वाजते का आमच्या बरोबर वाजेल यासाठी वाजवलेली ती गाजराची पुंगी होती आणि म्हणून तिथे वाजली तिकडे वाजवली, नाही वाजली तिकडे खाऊन टाकली। याला आम्ही गुगली बिगली मानत नाही। ही सत्तेची वकवक आहे। सत्तेसाठी काही पण हा उद्योगधंदा म्हणजे शरद पवारांचं त्या काळातलं वेगवेगळ्या पक्षांची चर्चा आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये देवेंद्रजींच्या बोलण्यानंतर अर्धसत्य समोर आलं। या विषयावर जाहीर चर्चेला आम्ही तयार आहोत। संपूर्ण सत्य समोर येईल। या गाजराच्या पुंगीच्या वाजवण्यामध्ये त्रिफळाचीत कोणी झालं असेल तर उद्धवजी आणि त्यांचा पक्ष झाला।
ते अजूनही अनेस्थेशिया दिल्यासारखे आहेत. कुठलंही ऑपरेशन शस्त्रक्रिया देण्याआधी जी अनेस्थेशिया दिली जाते त्यात त्या रुग्णाला वाटतं की मला छान झोप लागली आहे. अजूनही त्या अनेस्थेशियामध्ये उद्धवजी आणि त्यांचा पक्ष आहे. शरद पवारांच्या या गाजराच्या पुंगीमुळे उद्धवजींचा पक्ष गेला, उद्धवजींचं शिवसेना नाव गेलं, उद्धवजींची सत्ता गेली, उद्धवजींचं हिंदुत्व गेलं, उद्धवजींचे बाळासाहेबांचे विचार गेले. आणि म्हणून कहीं पर निगाहे पर कहीं पर निशाना या पवार साहेबांच्या गाजराच्या पुंगीमुळे उद्धवजींची अवस्था आली आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे. आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यावेळेला एकनाथ शिंदेजींनी केलेला उठाव हा किती योग्य होता, त्याचं किती अधिष्ठान होतं, त्यामागे किती विचार होता हे शरद पवारांमुळेच कळलंय. एकनाथ शिंदेजी आणि त्यांचे सहकारी पहिल्या दिवसापासून हेच म्हणत होते की राष्ट्रवादी काँग्रेस उद्धवजी आपल्याला संपवायला निघालाय. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याशी डबल गेम खेळतोय. त्यांचं हेच म्हणणं होतं राष्ट्रवादी काँग्रेसवर भरोसा ठेवू नका, हे कधी बदलतील सांगता येत नाही. एकनाथजी हेच म्हणत होते आपल्याला फंड न देता आपल्या विरोधी लोकांना राष्ट्रवादी फंड देते. आज शरद पवार साहेबांनी स्पष्टच केलं की हो ते आमच्याशी बोलायला तयार झाले होते, बोलत होते, बोलले. याचा अर्थ ते शिवसेनेशी प्रामाणिक नव्हते. पहिल्या दिवशी नव्हते, आजही नाहीत. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेजींनी केलेला उठाव हा किती योग्य, वैचारिक आणि त्याला अधिष्ठान होतं याचे पुरावेच शरद पवार साहेबांनी दिले हे आज स्पष्ट होत है. शरद पवार साहब का बयान, इतने बड़े नेता का बयान इतना ओछा हो सकता है, इसका मुझे आश्चर्य लग रहा है. उनका यह बयान यानी गुगली वगैरह देवेंद्र जी पर कुछ नहीं, जो गाजर की पुंगी हम मराठी में कहते हैं, बजी तो बजी नहीं तो खा ली. उद्धव जी के पास बजी तो बजाई, हमारे पास नहीं बजी तो खा ली. इस प्रकार के राजनीतिक सत्ता के लिए मैं किसी भी स्तर पर जाऊंगा. राजनीतिक सत्ता ये मेरे लिए सबसे ऊंचा है, ना विचारधारा है ना महाराष्ट्र है. इसका अप्रत्यक्ष पुरावा यानी शरद पवार साहब का बयान है. उनके इस बयान से ना देवेंद्र जी बोल्ड हुए ना कुछ हुआ. इनके इस बयान से और उनके इस एक तरीके से खुद ही किए हुए कामों को एक्सेप्ट करने से अगर कोई क्लीन बोल्ड हुआ है तो उद्धव जी और उनकी पार्टी हुई है. उन्होंने किए हुए निर्णय के कारण से उद्धव जी को अपनी पार्टी छोड़नी पड़ी. पार्टी चली गई, चुनाव चिन्ह चला गया, नेता चले गए, अपने साथी चले गए. ये सभी स्थिति शरद पवार साहब के बाद साथ जाने से हुई. जो शरद पवार साहब पहले दिन से उनसे प्रामाणिक नहीं थे, ये आज उन्होंने कबूल कर दिया है पवार साहब ने. और इसके लिए मुझे इस बात का बहुत आनंद है, जब सरकार महाराष्ट्र की 1 साल पूरा कर रही है तब एकनाथ शिंदे जी ने किया हुआ उठाव ये कितना योग्य था, वैचारिक था, ये स्पष्ट हुआ. क्योंकि एकनाथ शिंदे जी और उनके सहकारी पहले दिन से उद्धव जी को यही कह रहे थे कि राष्ट्रवादी कांग्रेस अपने से प्रामाणिक नहीं है, इनके ऊपर भरोसा नहीं रखिए. ये शिवसेना पार्टी को खत्म करना चाह रहे हैं, ये अपने विरोधियों को ताकत दे रहे हैं. और ये सभी बातें 1 साल में हुई. उद्धव जी ही इसमें क्लीन बोल्ड हुए और शरद पवार साहब पहले भी उनसे प्रामाणिक नहीं थे, आज भी नहीं है, ये स्पष्ट हुआ है. इस तरीके से देखिए जो घटनाक्रम हुआ वो सामने है. विश्वासघात, पीठ में छुरा घोंपना और सत्ता के लिए किसी भी स्तर पर जाना, इसकी शुरुआत उद्धव जी ने की. और वैचारिक स्वैराचार शरद पवार साहब ने किया. इन दोनों ने महाराष्ट्र के राजनीति में हम कितने पावर लव जिहाद कर सकते हैं, ये पावर लव जिहाद है.
पावर के लिए, पावर की प्रेम के लिए किया हुआ जिहाद है, इसका चित्रण किया, आज उसका एक्सेप्टेंस कर रहे हैं। लेकिन मैं एक बात प्रामाणिकता से बता दूं, क्या शरद पवार साहब मेरे इस प्रश्न का उत्तर दे सकते हैं क्या कि 2017 के समय पर भी जब राष्ट्रवादी कांग्रेस भारतीय जनता पार्टी के साथ सरकार बनाने में लालायित थी, तब राष्ट्रवादी कांग्रेस और भारतीय जनता पार्टी को दिए हुए प्रस्ताव में भारतीय जनता पार्टी का यह आग्रह था कि हम शिवसेना को छोड़कर आपके साथ नहीं आएंगे, बल्कि राष्ट्रवादी कांग्रेस और शरद पवार साहब का यह कहना था कि आप शिवसेना को छोड़ो, हम आपके साथ आएंगे। आज उद्धव जी और सामान्य शिवसैनिक ये समझ ले, जब उनकी तरफ से सत्ता के आंकड़े और प्रस्ताव होने के बाद भी 2017 में और 2019 में भी भारतीय जनता पार्टी ने कभी शिवसेना छोड़ने का राष्ट्रवादी का प्रस्ताव मान्य नहीं किया था, न तब न 19 में। लेकिन उद्धव जी, आपका दल इतना दोगला निकला कि हम आपको 2017 में भी नहीं छोड़ रहे थे, लेकिन आपको शरद पवार साहब ने जो एनेस्थेशिया दिया पावर का, उसमें आप हमको छोड़कर सत्ता के लिए वहां जाने में मशगूल हो गए। महाराष्ट्र उद्धव जी आपको माफ नहीं कर सकता। क्या एनेस्थीसिया देने वाले संजय राउत थे क्या शरद पवार के कहने पर? वो तो डॉक्टर भी नहीं, वो कंपाउंडर भाई खुद कहते हैं। तो एनेस्थेशिया डॉक्टर के वो कंपाउंडर थे। दूसरा एक साल जब इस सरकार को हो रहा है, ऐसे में हमेशा विपक्षी दल एक बात कहता है, अधिवेशन भी नजदीक है, कि आपके पास पालक मंत्री नहीं है, काम नहीं हुए, आप विस्तार करना नहीं चाहते, ऐसी क्या वजह आपको रोक रही है एक साल होने पर? देखिए, काम गति से चल रहा है। काम 3 पार्टी की सरकार के समय जब फाइल मंत्री से सचिव से मंत्री, मंत्री से उप मुख्यमंत्री, अर्थमंत्री से लेकर मुख्यमंत्री के दरवाजे पर अटक जाती थी, ऐसा महाराष्ट्र विकास आघाड़ी का कारोबार नहीं है। सभी मंत्री प्रामाणिकता से अपने सचिव और मंत्रालय को लेकर जनहित में फाइलों का भी निपटारा कर रहे हैं और काम भी कर रहे हैं। जो सवाल उठा रहे हैं, उनके समय पर फाइलें कितनी जमा हुई थी, उसका आंकड़ा भी हम सामने जाहिर करेंगे। सर, ये प्रधानमंत्री मोदी ने बड़ी गंभीरता से अभी हाल ही में यूसीसी को लेकर बयान दिया। उत्तराखंड ने जो ड्राफ्ट कमेटी बनाई थी, उसने अपना ड्राफ्ट कंप्लीट कर दिया। आप सेशन की तरफ आगे बढ़ रहे हैं, क्या महाराष्ट्र सरकार यूसीसी को लेकर एक कदम आगे बढ़ती हुई दिखाई दे रही है? जहां पर महाराष्ट्र सरकार का यूसीसी का जो निर्णय होगा, उस बारे में माननीय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री महाराष्ट्र की जनता को अवगत कराएंगे, निर्णय कराएंगे। मैं उसके ऊपर आज कोई भाष्य नहीं करूंगा। सर, बकरी ईदच्या निमित्ताने नाशिकमध्ये गुलशनाबाद असा नवीन नावाचे बॅनर लागलेले आहे. काय? गुलशनाबाद म्हणून नाशिकचा उल्लेख करण्यात येत आहे. भाजपची काय भूमिका आहे? बघावं लागेल। यामागे उद्धवजींचा तर हात नाही ना, त्यांच्या पक्षाचा तर हात नाही ना। संशय बळावतोय, कारण टिपू सुलतानची जयंती त्यांनी केली, त्यानंतर यूसीसीच्या या माननीय प्रधानमंत्र्यांच्या भाषणानंतर सगळ्यात पहिलं एका विशिष्ट वर्गाचं शिष्टमंडळ यूसीसीला विरोध करणारं कुठल्या नेत्याला महाराष्ट्रात भेटलं असेल तर हिरवे कपडे घालून ते उद्धवजींनाच भेटले। उद्धवजींनी दरवाजे त्यांच्यासाठी सताड उघडे ठेवले। जो काही घटनाक्रम दिसतोय उद्धवजींच्या पक्षाचा, त्यामध्ये या नाशिकच्या ठिकाणी लागलेल्या अवैध बॅनरच्या मागे उद्धवजींचा पक्ष तर नाही ना, हा आमच्या मनात संशय आहे। त्याची चौकशी झाली पाहिजे। सुप्रिया सुले ने अभी ट्वीट किया है और कहा है कि ग्रांट रोड के पास सुप्रिया सुले ने ट्वीट किया है और कहा ग्रांट रोड के पास एक लड़की के साथ छेड़खानी हुई और ये ऐसा इसलिए महाराष्ट्र में हो रहा क्योंकि गृह मंत्रालय एकदम निष्क्रिय हो चुका है और किसी काम लायक नहीं। किसी भी मेरी माता बहन से छेड़ होना ये गलत गुनाह और उसको कहीं पर भी टॉलरेट नहीं किया जा सकता। ये बात मैं स्पष्ट कर दूं और सरकार वही काम कर रही है। आज मैं सुप्रिया जी के ऊपर कुछ टिप्पणी आलोचना नहीं करूंगा। आज उनका जन्मदिन है, आप जियो हजारों साल, इतना ही सुप्रिया जी को आज मैं कहूंगा। कैबिनेट विस्तार को लेकर के जिस तरीके से चर्चा शुरू है काफी समय से, क्योंकि अब सरकार को 1 साल पूरे हो रहे हैं, आप एज अ मुंबई प्रेसिडेंट बहुत सारे वर्कलोड भी आते हैं, सीएम दिल्ली जाकर कैसे देखें? ये पूरा का पूरा माननीय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री का अधिकार है।
मेरे को इसके बारे में कोई जानकारी नहीं। ऐसा कोई विषय, निर्णय या गतिविधि होगी थी उसका स्पष्टीकरण माननीय मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री करेंगे। कुठल्याही माझ्या माता भगिनीची छेडछाड किंवा तिला त्रास देणं हे महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही आणि सरकार तसंच काम करतं याच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे। मी आज एवढीच टिप्पणी करेन, मी आज या सुप्रियाताईंच्या ट्विटवर किंवा भाष्यावर कुठलीही टीका आलोचना आज करणार नाही, कारण आज त्यांचा वाढदिवस आहे। त्यांना मी शुभेच्छा देतो आणि सांगतो आप जिओ हजारो साल, एवढाच माझ्या त्यांना शुभेच्छा आहे। नागपुरात राष्ट्रवादी आगामी निवडणुकीसाठी खूप तयारी करत आहे। शरद पवारांच्या निर्देशानुसार वन बूथ एक असा एक उपक्रम करत आहे। काय वाटतं नागपुरामध्ये राष्ट्रवादी मुसंडी मारायची? राष्ट्रवादीला पक्षाच्या बांधणीची आठवण झाली, ही सुद्धा माननीय अमित शहानी बांधलेल्या संघटनेच्या छडीचा फटका बसल्यानंतर आहे आणि त्यामुळे हा एक अमित शहाच्या छडीचा फटका एक आहे। अशा दृश्य आणि अदृश्य बऱ्याच फटके पडण्याची वेळ आलेली आहे। धन्यवाद।